भारत आणि युएई मध्ये एलपीजी संदर्भात करार झालाय। एलपीजी पुरवठ्याबाबत दोनही देशांमध्ये सामंजस्य करार पार पडलाय। पंतप्रधान मोदींकडून युएईवरच्या हल्ल्याचा निषेधही करण्यात आलाय। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता आणि त्यानुसार काही करार समोर आलेले आहेत। एक महत्त्वाचा म्हणजे एलपीजी सुरक्षेच्या संदर्भात पुरवठा करार झालेला आहे। भारत आणि युएई यांच्यामध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण करार करण्यात आले, ज्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षता आणखी मजबूत झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की आजूबाजूच्या देशांमध्ये ज्या पद्धतीने एलपीजी गॅसचे किंवा पेट्रोलियमचे भाव वाढत असताना भारताने रिझर्व्ह केलेले गॅसेस असो किंवा पेट्रोलियम पदार्थ असो, त्यामुळे भारताला आतापर्यंत दिलासा मिळताना पाहायला मिळाला होता। दुसरा म्हणजे धोरणात्मक पेट्रोलियम साठा, ज्या संदर्भामध्ये सातत्याने पाकिस्तानने देखील म्हटलं होतं की भारताचा स्वतःचा एक रिझर्व्ह पेट्रोलियम साठा आहे आणि आणीबाणीच्या काळामध्ये तो वापरता येतो। आता या सगळ्या संदर्भामध्ये दोन्ही देशांनी भारताच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत एक सामंजस्य करार केलेला आहे आणि आणीबाणीच्या काळामध्ये कच्च्या तेलाचा साठा सुनिश्चित करण्यात येणार आहे, त्यामुळे भारताला फायदा होईल। दुसरा मुद्दा यामध्ये आहे गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा। 5 अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतामध्ये करण्यात येणार आहे। भारतामध्ये यासाठी आरबीएल बँक आणि समान कॅपिटल यामध्ये करार झालेला आहे आणि भारतामध्ये 5 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे। सगळ्यात दुसरं म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर, हे गुजरातमधील वाडीनार या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि यामध्ये जहाज दुरुस्ती केंद्र उभारण्यात येणार आहे। यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जी आहे ती युएईने केलेली आहे। संरक्षण भागीदारी देखील धोरणात्मक तयार करण्यात आलेली आहे। दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या करारावर शिक्कामोर्तब केला आहे, त्यामुळे दोन्ही देशातील धोरणात्मक संबंधांना एक नवी उंची प्राप्त होताना पाहायला मिळते आहे। अलीकडच्या काळामध्ये युएईचे आणि भारताचे चांगले संबंध आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतामध्ये ते करत आहेत। सगळ्यात याच्या पलीकडे जाऊन म्हणजे यापुढे जे काही व्यापार होणार आहे दोन्ही देशांच्या चलनामध्ये होणार आहे। त्यामुळे हा दौरा जो होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम आशियाचा, हा भारतासाठी खूप काही घेऊन आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा संकटामध्ये भारताला युएई सारखा मित्र देशांनी केलेली ही मदत महत्त्वाची ठरणार आहे। आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2014 पासूनची ही 8वी भेट आहे आणि जर आपण पाहिलं तर युएईचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये 5 वेळा आले। यावरून दोन्ही देशांचे संबंध जे आहेत ते आपल्याला समोर येतात आणि मध्ये युएईने स्वतः ओपेक मधून बाहेर पडल्यानंतर इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा पहिला दौरा होता आणि युएईवरती झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध नोंदवलेला आहे। त्या देखील महत्त्वाचा भाग म्हटल्याप्रमाणे हा महत्त्वाचा असा करार म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पंतप्रधान मोदी युएई हवाई हद्दीमध्ये येताच मोदींच्या विमानाला संरक्षण पुरवण्यात आलंय। मोदींच्या विमानाला युएईच्या F-16 विमानाकडून हे संरक्षण, पंतप्रधान मोदींचं अबुधाबीमध्ये स्वागत करण्यात आलंय।